सायली बाहेर जाते तर तिचा बॉडीगार्ड बाहेर थांबलेला असतो. तो लगेच सायलीकडे पाहून स्माइल करतो. हे पाहून अर्जुनला मात्र राग येतो. तो बॉडीगार्ड म्हणतो, हाय मॅम, मी तुमचा बॉडीगार्ड आहे, पण तुम्ही मला विनय बोलू शकता. तर लगेच सायली म्हणते, हो हो, पण आता कॉलेजला जायचं नाही, तर इथेच तुमचं इंट्रोडक्शन ऐकता ऐकता उशीर होईल. त्यानंतर काही वेळाने सायली ही कॉलेजला पोहोचलेली असते, पण तिच्या मागे असा एक माणूस पाहून सगळेजण तिच्याकडे विचित्र नजरेने पाहत असतात आणि विचार करत असतात की सायली कोणाला घेऊन आली आहे. सायली पुढे चालत असते आणि तो तिच्या मागे चालत असतो आणि विनयचं वय सुद्धा जास्त नसतं, त्यामुळे सगळ्यांना असं वाटत असतं की कदाचित तो तिचा बॉयफ्रेंड आहे. तेवढ्यात एक मुलगा समोरून येतो आणि सायलीला पाहून म्हणतो, ताई, हे सगळेजण तुझ्याकडे असे विचित्र नजरेने का पाहत आहेत? तर हा असतो प्रज्वल, ज्याच्या वडिलांच्या हॉटेलमध्ये सायली पहिल्यांदा काम करत असते. तर लगेच सायली म्हणते, प्रज्वल, ते माझ्यासोबत बॉडीगार्ड आला आहे ना, त्यामुळे तसं सगळे पाहत आहेत. प्रज्वल म्हणतो, हो का, ओके ताई, चल मी जातो आता. त्यानंतर सायली कॉलेजमध्ये जाते आणि तिला कळतं की पुढच्या आठवड्यामध्ये तिची एक्झाम आहे आणि ती ऑफिसमध्ये तिच्या टीचरला भेटायला गेलेली असते आणि जशी बाहेर येते तशी सायली विनयला जाऊन धडकते. त्यामुळे विनय तिला सावरतो आणि सगळ्यांना आधीच असा गैरसमज झालेला असतो की तो तिचा बॉयफ्रेंड आहे. त्यामुळे काही जण लगेच त्या दोघांचा फोटो काढतात. सायली त्याच्यापासून बाजूला होते आणि म्हणते, सॉरी, पण तू असा रस्त्यातच काय थांबला होता? जरा बाजूला थांबत जा ना. विनय म्हणतो, मी तुमचा बॉडीगार्ड आहे, तर मला तुमची काळजी घ्यायलाच हवी ना. सायली डोक्याला हात लावते आणि तशीच पुढे जात असते. पण त्या दोघांचा फोटो काही कारणामुळे सोशल मीडियावर व्हायरल होतं. इकडे अर्जुन आणि चैतन्य ऑफिसमध्ये काम करत असतात. तेवढ्यात चैतन्याच्या मोबाईलवर सुद्धा तो फोटो येतो. त्यामुळे चैतन्य म्हणतो, अर्जुन, हा बघ बहिणींचा फोटो. तर अर्जुन म्हणतो, कसला फोटो? आणि तिला रोज पाहतोस ना, कसला फोटो पाहायचा आहे? तर लगेच चैतन्य म्हणतो, अरे एकदा बघ तर सायलीचा असा विचित्र फोटो पाहून अर्जुनला मात्र खूप राग आलेला असतो आणि तो रागाने त्या फोटोकडे पाहत असतो. त्यामुळे तो म्हणतो, आता विनयला फोन कर आणि नक्की काय चालू आहे हे विचार. आणि तसंही थोड्या वेळामध्ये सायलीची कॉलेज सुटायची वेळ आहे, त्यामुळे गाडी काढ. तर इकडे लगेच चैतन्य फोन करतो आणि म्हणतो, विनय, हा काय प्रकार आहे? तुझा आणि वहिनींचा फोटो असा व्हायरल का झाला आहे? विनयला तर काहीच माहीत नसतं, त्यामुळे तो म्हणतो, मला काहीच माहीत नाही. चैतन्य म्हणतो, बघ, मी तुला फोटो पाठवला आहे, तो नक्की काय प्रकार आहे? तो फोटो पाहून विनय म्हणतो, सॉरी सर, पण मॅडम पडणार होत्या, त्यामुळे मी फक्त त्यांना सावरलं. आणि फोन तर स्पीकरवर असतो, त्यामुळे अर्जुनने सुद्धा सगळं काही ऐकलेलं असतं. पण तरीसुद्धा आज त्याला सायलीला कॉलेजला घ्यायला जायचं असतं, त्यामुळे तो ऑफिसमधून तसाच सायलीच्या कॉलेजजवळ पोहोचलेला असतो. सायली ही विनयसोबत कॉलेजच्या बाहेर येतच असते, पण तेवढ्यात तिला अर्जुन दिसतो आणि हे पाहून तिला खूप आनंद होतो. पण तिला तेवढ्यात रागसुद्धा येतो, कारण अर्जुन हा खूप मोठा बिझनेसमॅन असतो. त्यामुळे त्याला असं आलेलं पाहून सगळ्यात जणांनी त्याला वेडा घातलेला असतो आणि त्याच्या भोवती खूप साऱ्या मुलीसुद्धा असतात. त्यामुळे सायलीला खूप राग आलेला असतो. खरं तर अर्जुनला या सगळ्या गर्दीतून बाहेर पडायचं असतं, पण त्याला बाहेर पडताच येत नाही. सायली विनयला रागात म्हणते, गाडी काढ, आपल्याला लगेच घरी जायचं आहे. तर विनय म्हणतो, पण मॅडम. सायली रागात म्हणते, मी तुझी बॉस आहे, त्यामुळे माझं सगळं ऐकायचं. असं म्हणून ती गाडीत जाऊन बसते. तर विनय तिला घरी घेऊन जातो. इकडे अर्जुन कसा तरी या गर्दीतून बाहेर पडतो, पण तोपर्यंत सायली घरीसुद्धा गेलेली असते, त्यामुळे तो सुद्धा पटकन घरी जातो. इकडे सायली रूममध्ये फ्रेश होण्यासाठी निघून जाते आणि काही वेळाने ती खाली येते. तर तोपर्यंत अर्जुनसुद्धा घरी आलेला असतो, पण अर्जुनशी ती काहीच बोलत नाही आणि तशीच किचनमध्ये निघून जाते. सायलीने अर्जुनला असं इग्नोर केलेलं असतं, त्यामुळे खरं तर तिचं असं वागणं त्याला अजिबात आवडलेलं नसतं. अर्जुन तसाच रूममध्ये फ्रेश व्हायला जातो आणि पुन्हा खाली येतो. तोपर्यंत सायलीने सगळं जेवण टेबलवर ठेवलेलं असतं. चैतन्य मात्र दोघांचं वागणं पाहत असतो. सायली रागात म्हणते, अर्जुन, बस जेवायला. अर्जुन बसतो आणि सायलीचा हात पकडून म्हणतो, तू सुद्धा बस ना माझ्या शेजारी. सायली वाकडं तोंड करते आणि त्याच्या शेजारच्या खुर्चीवर जाऊन बसते. अर्जुन म्हणतो, सायली, तुला झाले काय? मी तुला कॉलेजमध्ये घ्यायला आला होतो आणि तू तशीच निघून आलीस आणि आतासुद्धा अशी वागत आहे जसं काही मी इथे नाही आहे. रोज जेव्हा मी घरी असतो तेव्हा तर माझ्याशी किती गप्पा मारत असतेस, पण आज मला किती इग्नोर करत आहेस. तर लगेच सायली म्हणते, मला अर्जुन तुझ्याशी काहीही बोलायचं नाही आहे. पण पुन्हा थोडंसं थांबते आणि म्हणते, आणि अर्जुन, तू तर असं दाखवत आहे जसं काही तुला माहीत काहीच नाही. पण जाऊ दे, मला ना तुझ्याशी बोलायचं नाही आहे. तू कॉलेजमध्ये आला होतास हे पाहून मला किती आनंद झाला, पण तू तर मुलींसोबत सेल्फी घेण्यामध्ये बिझी होतास ना.
तर एवढ्या सगळ्या गर्दीमध्ये तुला मी कुठून दिसणार, असं म्हणून ती गप्प बसते. तर अर्जुन म्हणतो, अच्छा अजून काही बोलायचं आहे का? सायली म्हणते, नाही, मी काय बोलणार? तर यावर अर्जुन म्हणतं, तूच तर सगळं बोलत आहेस, आम्ही तर फक्त शांतपणे ऐकत आहोत, जसं काही आम्ही ऑडियन्स आहोत आणि तुझं सगळं ऐकून घेत आहोत ना. अर्जुनचं असं बोलणं ऐकून तर सायलीला अजूनच राग येतो. चैतन्य म्हणतो, अर्जुन वहिनी खूप रागवल्या आहेत. अर्जुन म्हणतो, बाबा वाटतं तर तसंच आहे, आता फक्त माझ्यावर एखादा बॉम्ब फोडला नाही म्हणजे बरं होईल. सायली म्हणते, तुम्ही दोघं काय गप्पा मारत आहात? अर्जुन म्हणतो, हे बघ सायली. सायली लगेच म्हणते, काय पाहू? तर मध्ये चैतन्य म्हणतो, अरे यार, इथे माझ्यासारख्या सिंगल माणसाचा तरी कोणी विचार करा. अर्जुन म्हणतो, शांत बसाने. म्हणतो, सायली ऐक ना. सायली म्हणते, ऐकावा मग. अर्जुन म्हणतो, हे बघ सायली, मला ना तू इरिटेट करू नको, आणि मी तिथे तुझ्यासाठी आलो होतं, कळलं ना? आणि हे कॉमन आहे ना गं, आता कोणता बिझनेसमॅन असा कॉलेजमध्ये गेला तर त्याच्याभोवती गर्दी होणारच ना. मला सुद्धा असं झालं होतं की कधी एकदा त्या गर्दीतून मी बाहेर येतोय आणि तुला भेटतोय, पण तू तर रागात निघून गेलीस. सायली म्हणते, हो का? आवाज देऊ शकत होतास ना मग तुम्हाला, पण नाही, तू मला का आवाज देशील? आजूबाजूला एवढी मुलींची गर्दी असेल तर त्या मुलीमध्ये बायको कुठे आठवेल? अर्जुन म्हणतो, ओके सॉरी, इथून पुढे तुला आवाज देईल. सायली म्हणते, ओके, पण इथून पुढे कोणतीही मुलगी मला तुझ्याजवळ नकोय, नाहीतर मी तुझ्याशी कधीही बोलणार नाही. अर्जुन म्हणतो, हो, इथून पुढे नीट लक्षात ठेवतो. अर्जुन त्यानंतर म्हणतो, मला बाहेर थोडं काम आहे तर मी बाहेर चाललो आहे, असं म्हणून तो निघून जातो. तेवढ्यात विनय आतमध्ये येतो आणि म्हणतो, मॅम काय झालं होतं तुम्हाला? तुम्ही एवढ्या रागात का होता? मला खूप टेन्शन आलं होतं. तर लगेच सायली म्हणते, हे बघ विनय, तू मला मॅम म्हणू नकोस, वाटलं तर वहिनी म्हण. विनय म्हणतो, ओके. त्यानंतर काही वेळाने सायली ही रूममध्ये जाते आणि जेव्हा अर्जुन बाहेर चाललेला असतो तेव्हाच त्याचं बोलणं तिला आठवतं आणि अर्जुन तिला म्हणतो, सायली तुझा फोन पाहिला का? सायली फोन पाहते तर त्यामध्ये विनयचा आणि तिचा फोटो व्हायरल झालेला असतो. हे पाहून तिला खूप मोठा धक्का बसतो आणि ती म्हणते, अर्जुन असं काही नाही आहे, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. तर लगेच अर्जुन म्हणतो, कम डाऊन, मला माहीत आहे असं काही नाही आहे आणि माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. सायली म्हणते, पण या फोटोचं काय? तर अर्जुन म्हणतो, तू काळजी करू नकोस, हे फोटो इंटरनेटवरून गायब होतील लवकरच. सायली म्हणते, थँक्यू अर्जुन, तू माझ्यावर एवढा विश्वास ठेवलास त्यासाठी. हे सगळे सायलीला आठवत असतं आणि तिच्या चेहऱ्यावर स्माईल येते. रात्री अर्जुन हा घरी येतो आणि काकांना विचारतो की सायली कुठे आहे. तर काका म्हणतात, सर संध्याकाळपासून मॅडम तर त्यांच्या रूममध्येच आहेत, अजून खाली आल्या नाहीत. मी त्यांना विचारायला गेलो होतो की तुम्हाला काही पाहिजे आहे का, पण त्या नको बोलल्या. अर्जुन म्हणतो, काय झाले तिला? तब्येत तर बरी आहे ना तिची? तर काका म्हणतात, सर मला नाही माहीत. अर्जुन म्हणतो, ओके, मी जाऊन पाहतो. त्यानंतर अर्जुन रूममध्ये जातो. सायली मात्र विचारात हरवलेली असते. अर्जुन तिला हात लावताना म्हणतो, काय झालं? कुठे हरवले आहेस? सायली भानावर येताने म्हणते, सॉरी अर्जुन, मला कळलंच नाही तू कधी आलास ते. अर्जुन म्हणतो, तू जेव्हा विचारांमध्ये हरवली होतीस ना तेव्हाच आलो. काय झालं तुला? तर लगेच सायली म्हणते, काही नाही, आईबाबांची खूप आठवण येते आज, असं म्हणून ती इमोशनल होते. तर अर्जुन म्हणतो, नको काळजी करूस, आणि हो, उद्या आवरून ठेव, कुठेतरी जायचं आहे आपल्याला. का? काही दिवसांनी जायचं का? तसंही तुझे पेपर जवळ आले आहेत ना. मग मी असं करतो, उद्या तुला कॉलेजला घ्यायला येतो. तर लगेच सायली म्हणते, नको, आजसारखं पुन्हा घडेल नाही तर. अर्जुन म्हणतो, तसं काही होणार नाही, जर तू माझ्याजवळ असेल तर कोणीही माझ्याजवळ येणार नाही. सायली म्हणते, हो, मी कायम तुझ्यासोबत आहेच ना. दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन हा ऑफिसला आणि सायली ही कॉलेजला निघून गेलेली असते. त्यानंतर सायली प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये जाते आणि कालचा कॉलेजमध्ये घडलेला प्रकार सगळा सांगून टाकते आणि ती मॅडमला रिक्वेस्ट करते की मी इथे शिकायला येते, तर ज्याने कुणी हे केले आहे त्यांना प्लीज समजावून सांगा, अशी ते रिक्वेस्ट प्रिन्सिपल मॅडमना करते. त्यानंतर प्रिन्सिपल मॅडम म्हणतात, तू काळजी करू नकोस, मी सगळ्यांना समजावून सांगेल. त्यानंतर सायली तिच्या लेक्चरला निघून जाते. सायलीची कॉलेजमधली मैत्रीण अंकिता तिला म्हणते, काय हे सायली, तू लग्न केलंस आणि मला सांगितलंसुद्धा नाहीस. सायली म्हणते, कधी सांगू, सगळं खूप अचानक झालं. अंकिता पुढे म्हणते आणि तिच्यासोबत हा मुलगा येतो, तो कोण आहे? तर लगेच सायली म्हणते, अरे यार, अगं तो माझा बॉडीगार्ड आहे.
अंकिता म्हणते, हो का, खरं तर तो खूप चांगला आहे, पण आपल्या कॉलेजमधल्या लोकांनी त्याला त्रास नाही दिला तर बरं होईल. सायली म्हणते, हो ना, पण मी काय करू शकत नाही. आणि इकडे क्लासरूममध्ये तसाच प्रकार झालेला असतो. काही मुलं विनयला त्रास देत असतात. विनय मात्र शांत बसलेला असतो. सायली तिथे येते आणि त्या मुलांना बोलत असते. विनय मात्र म्हणत असतो, वहिनी प्लीज इथून चला, भांडणं नको वाढायला. सायली मात्र त्या मुलांना चांगलंच बोलत असते. त्यामुळे विनय पटकन अर्जुनला फोन लावतो आणि त्याला फोन करून सांगतो की इथे भांडण चालू झाले आहे आणि वहिनी त्या मुलांशी खूप भांडत आहेत. काही वेळानंतर अर्जुन हा कॉलेजमध्ये पोहोचलेला असतो आणि तो सायलीला पाहून काळजीने म्हणतो, तुला काही झालं तर नाही ना? तुला माहिती आहे का मी किती घाबरलो होतो ते, आणि असे भांडण करायची काय गरज आहे? अर्जुन सायलीला म्हणतो, अगं वेडी झालीस का तू? असे मुलांसोबत भांडण कोण करतं? तर लगेच सायली म्हणते, तुला घाबरून विनय शांत बसला, पण मी नाही शांत बसू शकत ना. ही मुलं चिडत होती, त्याला त्रास देत होती. तर अर्जुन म्हणतो, अगं तो तुझा बॉडीगार्ड आहे, तू त्याचे बॉडीगार्ड नाही आहेस. तर यावर लगेच सायली म्हणते, हो, तो त्यांच्याशी वाद घालू शकला असता, पण विनयला वाटलं कशाला कॉलेजमध्ये भांडण वाढवायचे म्हणून तो शांत बसला होता. पुढे अर्जुन म्हणतो, अगं सायली, त्यांनी तुला काही केलं असतं तर लगेच सायली ॲटिट्यूडमध्ये म्हणते, किती भोळा नवरा आहे माझा, मला मारू शकेल असं कोणी अजून या जगात आलेच नाही आहे. अर्जुन डोक्याला हात लावताना म्हणतो, खरंच वेडे आहेस, चला आता. त्यानंतर विनय हा गाडी चालवत असतो. सायली आणि अर्जुन मागच्या बाजूला गाडीमध्ये बसतात. ते चाललेले असतात तर सायली अचानक म्हणते, प्लीज गाडी थांबव. दोघेही जण आश्चर्याने तिच्याकडे पाहतात. अर्जुन म्हणतो, काय झालं? तर सायली गडबडीत म्हणते, गाडी थांबव, पहिले गाडी तर थांबव. विनय, अरे तुला सांगितलं ना गाडी थांबव म्हणून. तर लगेच विनय म्हणतो, हो वहिनी. गाडी थांबल्यानंतर सायली लगेच गाडीतून खाली उतरते आणि पळत जात असते. या दोघांना तर काहीच कळत नसतं सायली काही घाईमध्ये नेमकी कुठे गेली आहे. अर्जुनही तिच्या मागे मागे जातो आणि सायली एवढी कशासाठी धावत गेली होती हे पाहून तर त्याला धक्काच बसतो आणि तो डोक्याला हात लावतो आणि म्हणतो, ही सायली खरंच वेडी आहे, पाणीपुरी खाण्यासाठी एवढी पळत पळत गेली होती. सायली पाणीपुरी खात असते. अर्जुन मात्र गाडीजवळूनच तिच्याकडे पाहत हसत असतो. काही वेळानंतर सायलीची पाणीपुरी खाऊन होते. अर्जुन हा तिच्याकडे येतच असतो तर लगेच पाणीपुरीवाला म्हणतो, मॅडम एवढे पैसे झाले आहेत. सायली म्हणते, शेट यार, मी तर पैसे आणायचेच विसरले. ती असं म्हणतच असते तोपर्यंत अर्जुन हा त्या पाणीपुरीवाल्याला पैसे देतो. सायली अर्जुनकडे पाहून हसते आणि त्यानंतर पुढच्या स्टॉलवरून सायली आईस्क्रीमसुद्धा घेते आणि गाडीत येऊन बसते आणि आईस्क्रीम खात असते. तर अर्जुन मात्र तिच्याकडेच पाहत असतो. तर सायली लगेच म्हणते, काय झालं, तुला हवी आहे का आईस्क्रीम? पण एकच मिळेल बरं का, कारण मला ना आईस्क्रीम खूप आवडते आणि मी कोणासोबत शेअर नाही करू शकत. तर लगेच अर्जुन म्हणतो, एवढी भुक्कड आहेस तू, एक आईस्क्रीम शेअर करत नाही आहेस, जणू काही आईस्क्रीम म्हणजे तुझ्यासाठी खजाना आहे. असं म्हणून अर्जुन एक आईस्क्रीम घेतो आणि खात असतो. सायली मात्र खूप एन्जॉय करून आईस्क्रीम खात असते, कारण तिला आईस्क्रीम आणि पाणीपुरी खूप म्हणजे खूप आवडत असते. अगदी लहान बाळासारखं ते आईस्क्रीमचा आनंद घेत असते. अर्जुन मात्र स्वतःची आईस्क्रीम खायचं सोडून सायलीकडे प्रेमाने पाहत असतो आणि अचानक हसायला लागतो. तर सायली म्हणते, काय झालं हसायला? अर्जुन रुमाल काढतो आणि म्हणतो, तुझ्या चेहऱ्याला बघ किती आईस्क्रीम लागली आहे, ते जोकर दिसतच आहेस, पुसून घे. तर सायली म्हणते, मी कसं काय पुसणार, बघ ना माझ्या दोन्ही हातामध्ये 2 आईस्क्रीम आहेत. यावर अर्जुन काहीच बोलत नाही आणि पुढे होतो आणि तिच्या तोंडाची आईस्क्रीम पुसतो. काही वेळानंतर हे घरी पोचलेले असतात. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे विनय हा सायलीसोबत कॉलेजला चाललेला असतो आणि तो पुढे गाडी चालवत असतो. सायली मागे बसलेली असते. तेवढ्यात विनयला एक फोन येतो आणि तो थोडंसं अफर्ड होऊन बोलत असतो आणि काही वेळाने फोन ठेवून देतो. तर सायली लगेच म्हणते, काय मग, काय म्हणाली ती? विनय गडबडतो आणि म्हणतो, कोण वहिनी? लगेच सायली म्हणते, तुझ्या बोलण्यावरूनच मला कळत होते की तू तुझ्या गर्लफ्रेंडशी बोलत होता. असं ऐकल्यानंतर तर विनय हसायला लागतो आणि म्हणतो, वहिनी तुमच्यापासून खरंच काही लपवू शकत नाही, मग कधी भेट घालून देतोस तिची? तर लगेच विनय म्हणतो, वहिनी लवकरच भेट घालून देईल. सायली म्हणते, नक्की ना? तर विनय म्हणतो, हो वहिनी. असं गप्पा मारत मारत ते कॉलेजला पोहोचलेले असतात. कॉलेज सुटल्यानंतर सायली घरी आलेली असते आणि रूममध्ये
आराम करत बसलेली असते. तर तेवढ्यात अंकिताचा फोन येतो आणि ती फोनवर सायलीला म्हणते हॅपी बर्थडे डिअर. तर सायली हसत म्हणते थँक्यू. यावर अंकिता समोरून म्हणते थँक्यू वगैरे जाऊ दे, पार्टी देणार आहेस ना आज? अगं आणि मी तुला सकाळीच कॉल करणार होते पण काय सांगू, जाऊ दे आता. सायली म्हणते हो मला कळतंय, तू मुद्दाम केला नाहीस, पार्टी तुला तर देणारच ना मी. तर लगेच अंकिता म्हणते मग आपण आज रात्री भेटूया ना? तर लगेच सायली म्हणते हो चालेल, तसंही मला खूप बोर होत आहे घरात बसून, भेटू आपण संध्याकाळी. आणि तसंही सायलीचा आज वाढदिवस असतो हे काही अर्जुनला माहीतच नसतं. काही वेळानंतर सायली अर्जुनला फोन करते आणि ती आज बाहेर जाणार आहे हे त्याला फोन करून सांगते, पण का जाणार आहे हे सांगत नाही. आता ती बाहेर जाणार म्हणजे विनय तर सोबत असणारच ना. आणि सायली विनयला फोर्स करते की त्याच्या गर्लफ्रेंडलासुद्धा त्यांनी घेऊन यावं म्हणून. संध्याकाळी सायली छान अशी तयार झालेली असते आणि सगळेजण ठरलेल्या ठिकाणी पोहोचलेले असतात. सगळेजण सायलीचा वाढदिवस साजरा करतात. केक कट झाल्यानंतर अंकिता म्हणते चला ना आपण थोडी थोडी ड्रिंक करूया. तर लगेच सायली म्हणते अजिबात नाही. अंकिता म्हणते ओके तुझ्यासाठी सॉफ्ट ड्रिंक मागव, पण मी तर घेणार आहे. सायली म्हणते म्हणजे काही कर पण माझ्यासाठी अजिबात नको मागू. त्यानंतर अंकिता म्हणते मग मी आले घेऊन. सायली म्हणते तू कशाला? अंकिता म्हणते असंच ग. काही वेळानंतर अंकिता ऑर्डर देऊन पुन्हा आलेली असते आणि वेटर या सगळ्यांसाठी ड्रिंक घेऊन येतो. जेव्हा सायली ड्रिंक घेते तेव्हा ती म्हणते याची टेस्ट तर वेगळी आहे, सॉफ्ट ड्रिंक सारखी वाटत नाही, ही नक्की सॉफ्ट ड्रिंक आहे ना? तर लगेच अंकिता म्हणते हो अगं वेगळा फ्लेवर आहे म्हणून तुला वाटत असेल तसं. सायली म्हणते आता खरं तर मुद्दाम अंकिताने प्रँक करण्यासाठी सायलीसाठी हार्ट ड्रिंकच मागितलेले असते. काही वेळानंतर सगळेजण ड्रिंक घेतात. तोपर्यंत त्या ठिकाणी अर्जुनसुद्धा पोहोचलेला असतो आणि अर्जुन तिथे यायच्या आधी सगळे ड्रिंक सायलीने घेतलेलं असतं, त्यामुळे तिला चांगलीच चढलेली असते. तो लगेच सायलीजवळ येतो. तर सायली अर्जुनकडे पाहून हसते आणि म्हणते आलास तू, बरं झालं आलास, आता तू सुद्धा माझी पार्टी एन्जॉय कर, आज मी सगळ्यांना पार्टी देत आहे. अर्जुन सायलीकडे पाहून म्हणतो सायली हे सगळं काय आहे, घरी चल. तर लगेच सायली म्हणते कशाला घरी, माझी पार्टी तर पूर्ण होऊ दे. पण सायली पुढे काही बोलणार. तर अर्जुन तिला उचलून घेतो आणि गाडीजवळ घेऊन येतो. आता सायली गेली म्हटल्यावर सगळेजण आपापल्या घरी गेलेले असतात. सायली आणि अर्जुन दोघेजण मागे बसलेले असतात आणि ड्रायव्हर गाडी चालवत असतो. सायली मात्र पूर्णपणे नशेमध्ये असते, त्यामुळे ते अर्जुनला खूप त्रास देत असते. कधी ती त्याचे गाल ओढत असते तर कधी नाक. अर्जुन रागाने म्हणतो तू शांत नाही बसू शकत का? तर लगेच सायली म्हणते माझ्यावर ओरडतस काय तू, गाडी थांबवायला सांग. तर अर्जुन तिच्याकडे प्रेमाने पाहत म्हणतो काय झालं सायली, तू ओरडत का आहेस? सायली म्हणते काही नाही, मला गाडीतून खाली उतरायचं आहे. अर्जुन ड्रायव्हरला म्हणतो पटकन घरी गाडी घ्या. काही वेळानंतर गाडी घराजवळ पोहोचलेली असते. जशी गाडी थांबते तसं सायली लगेच गाडीच्या खाली उतरते. अर्जुनसुद्धा लगेच गाडीच्या खाली उतरतो. सायली वेड्यासारखी इकडे तिकडे चालत असते, त्यामुळे अर्जुन तिला उचलून घेतो आणि रूममध्ये घेऊन जातो आणि अर्जुन तसाच तिला बेडवर झोपवतो. तर लगेच सायली म्हणते अर्जुन, पण अर्जुन पुढे काहीच बोलत नाही आणि तिच्यापासून लांब जात असतो. तर लगेच सायली त्याचा हात पकडते आणि म्हणते खूप वाईट आहेस तू. अर्जुन तिच्याजवळ बसतो आणि म्हणतो काय झालं? सायली तिच्या गालाकडे इशारा करते आणि म्हणते मला किस हवा आहे. अर्जुन म्हणतो सायली तू आता नशेमध्ये आहेस, शांत बस, काही बडबड करत आहेस. तर लगेच सायली नशेमध्ये म्हणते तू असाच खडूस आहेस, तुझी बायको तुला एक किस मागत आहे ते सुद्धा तू देत नाही आहेस. अर्जुन म्हणतो ओके नेक्स्ट टाईम मी तुला नक्की किस करेल. सायली म्हणते काय चुकीचं आहे, तू माझा नवरा आहेस ना. काही वेळाने अर्जुन तिच्यापासून बाजूला होतो आणि सायलीचा हात हातात घेतो आणि तिला वॉशरूममध्ये घेऊन जातो आणि तिला शावर खाली उभं करतो म्हणजे तिची नशा उतरेल. तो वॉशरूमच्या बाहेर निघून येतो. सायलीची नशा बऱ्यापैकी उतरलेली असते, त्यामुळे ती कपडे चेंज करते, पण खूप वेळ झाला ते बाहेर येतच नसते. त्यामुळे अर्जुन दरवाजा वाजवतो,
पण आतून काहीच रिस्पॉन्स येत नाही. त्यामुळे तो दरवाजा उघडून पाहतो तर सायली खाली पडलेली असते. अर्जुन खूप घाबरतो. तो सायलीला उचलून घेतो आणि बेडवर झोपवतो. सायलीला थोडी जाग येत असते, परंतु ती जरा बेशुद्ध अवस्थेमध्येच असते. तिचं अंग गरम लागत असतं. त्यामुळे अर्जुन तिला बेडवर झोपवत आणि तिच्या डोक्यावर पाण्याच्या पट्ट्या ठेवतो. काही वेळानंतर तिचा टेम्परेचर कमी झालेला असतं आणि सायली झोपून जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी सायलीला जाग येते आणि ती पाहते तर घड्याळात 9 वाजून गेलेले असतात. त्यामुळे ती घाईघाईमध्ये उठते आणि विचार करते, अरे यार, माझं डोकं एवढं का दुखतंय आणि मी एवढा वेळ कसं काय झोपले आणि हा अर्जुन कुठे गेला आहे, असा विचार करून ती वॉशरूममध्ये फ्रेश व्हायला जाते आणि अर्जुनला आवाज देते. अर्जुन बेडरूममध्ये येतो आणि म्हणतो, काय झालं? सायली म्हणते, कुठे होतास तू आणि मला उठवलं का नाही? माझं डोकंसुद्धा खूप जड झालं आहे. अर्जुन म्हणतो, तुझ्या लक्षात नाही आहे का काल तू काय केलंस ते? तर लगेच सायली म्हणते, काय केलं मी? तर अर्जुन म्हणतो, काय नाही केलं तू ते विचार. तू स्वतः नशेत होतीस पण त्या गोष्टीचा गैरफायदा घेतलास. सायली म्हणते, काय? मी नशेमध्ये होते? काही पण काय बोलतोस? तर लगेच अर्जुन म्हणतो, वा वा वा, काल तू मला जबरदस्तीने किस केलंस. तर लगेच सायली म्हणते, मग काय झालं? ते तर मी रोजच करते ना. अर्जुन म्हणतो, नाही, तू दररोजसारखं किस केलं नव्हतं. सायली म्हणते, म्हणजे? अर्जुन हा तिच्याजवळ जातो आणि तिला ओठांवर किस करतो. सायली मात्र त्याच्याकडे पाहतच राहते, पण नकळतपणे डोळे बंद करून घेते आणि ती सुद्धा या गोष्टीचा फील घेत असते. पण काही वेळानंतर अर्जुन हा तिच्यापासून बाजूला होतो. सायली मात्र लाजत त्याच्याकडे पाहत असते आणि तिचे गाल लाजून लाल झालेले असतात. अर्जुन तिच्या डोळ्यात पाहत म्हणतो, हे करत होतीस तू मला रात्री, कळलं ना? सायली मात्र लाजत असते. अर्जुन म्हणतो, काय झालं, माझं हे वागणं तुला आवडलं नाही का? तर लगेच सायली म्हणते, अर्जुन असं काही नाही, चल आता खूप उशीर होत आहे, आज मला अंकिताच्या घरी जायचं आहे. सायली म्हणते, आज मला आणि मी संध्याकाळपर्यंत येईल. अर्जुन म्हणतो, ओके, जाऊ शकतेस, फक्त जायच्या आधी मला एक काही वेळानंतर ते दोघेजण घराच्या बाहेर पडतात. त्यानंतर तो तिला अंकिताच्या घरी सोडतो आणि जाताना सायली पटकन त्याच्या गालावर एक किस करते आणि लगेच आतमध्ये निघून जाते. अर्जुन मात्र नकळतपणे तिच्याकडे पाहत राहतो आणि त्याच्या चेहऱ्यावर छोटीशी स्माईल येते आणि पुढे ड्रायव्हिंग सीटवर तर चैतन्य बसलेलं असतं. त्यामुळे तो सुद्धा हे सगळं पाहतो आणि आता अर्जुनला त्रास द्यायला आता त्याला तर चांगला चान्स मिळालेला असतो. इकडे अंकिताच्या घरी सायली गेलेली असते. अंकिता म्हणते, चल आपण माझ्या रूममध्ये जाऊन गप्पा मारूयात, मला तुझ्याशी खूप सारं बोलायचं आहे. त्यानंतर दोघीजणी रूममध्ये जातात आणि लगेच अंकिता विचारते, काय मग तुमच्या दोघांच्या नात्याचं काय झालं? अजून तिथेच अडकलं आहे की पुढे गेला आहे? तर लगेच सायली म्हणते, तू पण ना अंकिता, अगं पण तुला माहिती आहे का काल रात्री काय झालं ते? लगेच अंकिता म्हणते, काय झालं? तुमच्या दोघांची फर्स्ट नाईट झाली का? तर लगेच सायली म्हणते, शांत बस, माझं ऐकून घे, आणि खरं तर हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे. मला म्हणाली सॉफ्ट ड्रिंक आहे, पण ते तर हार्ड ड्रिंक दिलंस ना तुम्ही. लगेच अंकिता हसायला लागते आणि म्हणते, काय झालं होतं? सायली म्हणते, अगं नशेमध्ये काल रात्री मी अर्जुनला किस केलं होतं आणि मला सकाळी काहीच आठवत नव्हतं. त्यामुळे मी त्याला विचारलं, काय केलं मी रात्री असं? तर त्याने मला सकाळी किस केलं आणि म्हणाला, तू माझ्याशी रात्री असं वागलीस. तर लगेच अंकिता म्हणते, वाव, किती रोमॅन्टिक. लगेच सायली म्हणते, शांत बस तू, तुझं तर काहीही असतं. तर लगेच अंकिता म्हणते, अगं तुझाच नवरा आहे तो, एवढी काय चिडचिड करतेस, आणि किती क्यूट कपल आहात तुम्ही दोघेजण. अंकिता पुढे म्हणते, काही असू दे, पण अर्जुन खरंच खूप चांगला आहे. आणि रात्री तू जिजूसोबत काय केलं ते तुला आठवत आहे का? तर लगेच सायली म्हणते, काय केलं मी? अंकिता म्हणते, काल रात्री तुला अर्जुन घ्यायला आला होता, तेव्हा तू त्याच्यासोबत जायला नकार देत होतेस, तर त्याने तुला उचलून घेतलं आणि गाडीत नेऊन बसवलं. तो गाडीत बसायला तयारच नव्हते, कसं तरी तू गाडीमध्ये बसलीस, खूप त्रास दिला असेल गाडीमध्ये. तर सायली म्हणते, काय? हे सगळं तर मला आठवतच नाही आहे. अंकिता म्हणते, वा वा, सगळं करून सावरून आता तुला काही आठवत नाही आहे. दोघीजणी दिवसभर गप्पा मारतच असतात, यातच संध्याकाळ होते. सायली म्हणते, खूप वेळ झाला आहे, तसं हे अर्जुन आला असेल, मला आता जायला हवं.
तर लगेच अंकिता म्हणते अगं अर्जुनला बोलवून घे ना, आपण सगळेजण सोबत मिळून डिनर करूया. तर लगेच सायली म्हणते आज नको, नंतर कधीतरी करूया. तसे हे उद्या अर्जुनला कुठेतरी बाहेर जायचं आहे, त्यामुळे आजची रात्र तरी त्याच्यासोबत छान स्पेंड करायला हवी ना. तरी लगेच अंकिता म्हणते वा, तू माझ्यासोबत राहून खूपच हुशार झाली आहेस ग तू. लगेच सायली हसते आणि म्हणते बाय. सायली जशी अंकिताच्या घराच्या बाहेर पडते तसं तिला अंकिताच्या घराच्या बाहेर अर्जुनची गाडी दिसते. त्यामुळे ती चुपचाप गाडीमध्ये मागे जाऊन बसते. मागे अर्जुन बसलेला असतो आणि चैतन्य लगेच गाडी स्टार्ट करतो. अर्जुन तिला विचारतो काय मग कसा गेला आजचा दिवस. सायली हसत म्हणते खूप छान, खूप भारी वाटलं. अर्जुन तू उद्या जाणार आहेस ना, तर नेमकं किती दिवसासाठी जाणार आहेस. तर लगेच अर्जुन म्हणतो नक्की माहीत नाही अजून, पण 4-5 दिवस तर लागतीलच. सायली पुढे म्हणते अर्जुन आता आपण 4-5 दिवस तरी भेटणार नाही, तर आत्ताची वेळ आपण एकमेकांसोबत स्पेंड केली पाहिजे ना. अर्जुन म्हणतो हो, कुठे जायचं आहे का तुला. तर लगेच सायली म्हणते अर्जुन इथे जवळच एक छान पार्क आहे, तर तिथे आपण जाऊया ना. त्यानंतर दोघीजण एका पार्कमध्ये जातात आणि तो पार्क खूपच सुंदर असतो आणि तशीही संध्याकाळची वेळ असते, त्यामुळे सूर्य मावळत असतो. त्याने तर वातावरण अजूनच छान झालेलं असतं. ते दोघेजण एका ठिकाणी जाऊन बसतात आणि सायली विचारते अर्जुन तुझ्या घरी कोण कोण आहे. पण अर्जुन काहीही बोलत नाही आणि इकडे तिकडे पाहत असतो. सगळे कपल एकमेकांशी छान अशा गप्पा मारत बसलेले असतात. तेवढ्या सायलीची नजर एका आईस्क्रीमवाल्याकडे जाते, त्यामुळे ती उठते आणि आईस्क्रीम घेऊन येते. त्यानंतर सायली म्हणते अर्जुन हे आईस्क्रीम घे, मी बाहेर जाऊन चैतन्याला आईस्क्रीम देऊन येते. सायली चैतन्यजवळ येते आणि म्हणते ही घे आईस्क्रीम आता. मला माहीत नव्हतं की तुला नेमका कोणता फ्लेवर आवडतो, पण आता हीच खा. जो फ्लेवर मला छान वाटला तो मी घेऊन आले. तर लगेच चैतन्य म्हणतो आम्हाला तुम्ही काही नाही वहिनी, पण तुम्ही माझ्यासाठी आईस्क्रीम तरी आणली नाही. तर तो अर्जुन मला तर विसरू नका. तर लगेच सायली म्हणते चैतन्य तुला भीती नाही वाटत का तुझ्या वहिनीसमोर तिच्या नवऱ्याबद्दल असं बोलायला. तर लगेच चैतन्य हसत म्हणतो वहिनी मला माहीत आहे तुम्ही अर्जुनला यातलं काहीही सांगणार नाही. बरं जा तुम्ही आता, नाही तर तो इथे येईल. त्यानंतर सायली आतमध्ये जाते आणि अर्जुन जवळ जाऊन बसते. सायलीला आईस्क्रीम एवढी आवडत असते की ते आईस्क्रीम खाताना आजूबाजूला काय घडत आहे हे सगळं विसरून जायची. आता सुद्धा ती आईस्क्रीमचा आनंद घेत असते आणि अर्जुन मात्र तिच्याकडे पाहत असतो, कारण ती अगदी लहान बाळासारखी आईस्क्रीम खात असते. अर्जुन अचानक तिच्याजवळ झुकतो आणि तिला अर्जुनच्या अशा वागण्याने सायली मात्र त्याच्याकडे पाहत राहते आणि अर्जुन म्हणतो आज आईस्क्रीमची टेस्ट एवढी छान नव्हती ना. सायली पहिल्यांदा त्याच्याकडे डोळे मोठे करून पाहते आणि मग म्हणते अर्जुन तू खरंच ना वेडा झाला आहेस. पब्लिक प्लेस आहोत आपण, एवढं तरी लक्षात ठेव. अर्जुन म्हणतो मी कुठे काय केलं, मी फक्त किस केलं तुला, आणि तसंही मी माझ्या बायकोलाच किस केलं आहे, दुसऱ्या कोणाला नाही. कळलं ना, तो माझा अधिकार आहे. लगेच सायली म्हणते हो मग मी कुठे नाही म्हणाले. तर अर्जुन म्हणतो मला आता तुझ्याशी बोलायचं नाही आहे, घरी चल. तर लगेच सायली विचार करते अरे यार हा तर रागवला. खरं तर राग मला यायला हवा होता ना, जाऊ दे घरी गेल्यानंतर बोलूया. त्यानंतर काही वेळानंतर दोघे घरी आलेले असतात आणि सायली रूममध्ये निघून जाते. अर्जुन मात्र हॉलमध्येच थांबलेला असतो. चैतन्य म्हणतो काय झालं अर्जुन एवढा शांत का आहेस. अर्जुन म्हणतो काही नाही आणि घडलेला सगळा प्रकार चैतन्याला सांगून टाकतो. तर लगेच चैतन्य डोक्याला हात लावताना म्हणतो अर्जुन तू खरंच वेडा आहेस, एवढी छोटी गोष्ट झाली आणि एवढ्या सिरियस होत आहेस. आणि कसं असतं ना, मुली जरा लाजत असतात कळलं ना, आणि काहींना नाही आवडत असं पब्लिक प्लेसमध्ये, आणि काही मुली अशा असतात ज्यांना कोणाचा काही फरकच पडत नाही. तर लगेच अर्जुन म्हणतो पण मग सायली अशी बिनधास्त का नाही आहे. चैतन्य म्हणतो वहिनींना थोडा वेळ दे. आणि तसंही मुलींना समजून घेणं खूप अवघड असतं. एखाद्या मुलीला कोणती गोष्ट आवडेल कोणती गोष्ट आवडणार नाही हे सांगणं खूप कठीण आहे, कळलं ना. त्यामुळे तुला वहिनींना समजून घ्यावं लागेल. तर लगेच अर्जुन म्हणतो ओके मी तिच्याशी बोलतो. इकडे सायली रूममध्ये विचार करत असते अरे यार माझ्या वागण्याचा अर्जुनला वाईट तर वाटलं नसेल ना, पण मला नाही आवडत असं पब्लिक प्लेसमध्ये. पण जाऊ दे, आज स्वतःहून त्यांनी पुढाकार घेतला आणि अर्जुन हळूहळू बदलत आहे यावर तर आता माझा विश्वास बसायला लागला आहे. कदाचित अर्जुनसुद्धा माझ्या प्रेमात पडत आहे. अर्जुन हा रूममध्ये येतो तर सायली जरा गडबडलेली असते. अर्जुन म्हणतो काय झालं, काही बोलायचं आहे का. तर लगेच सायली म्हणते
काही नाही, सॉरी मी जरा जास्तच रिॲक्ट केलं. अर्जुन मनात विचार करतो, अरे यार खरं तर मी सायलीला सॉरी म्हणायला हवं, पण तीच मला सॉरी म्हणत आहे. चैतन्य बरोबर बोलत होता. मुलीला समजून घेणं खूप अवघड आहे असा विचार करून अर्जुन सायलीला म्हणतो, इट्स ओके सायली, मी सुद्धा सॉरी. सायली म्हणते, हे सगळं जाऊ दे, तसेही जेवणाची वेळ होईल आता, मी आज तुझ्यासाठी जेवण बनवते. तर लगेच अर्जुन म्हणतो, ओके सायली, वेट. तर लगेच सायली म्हणते, काय झालं? अर्जुन म्हणतो, आज वेगळं काहीतरी बनवतेस का? म्हणजे चायनीज वगैरे. मला चायनीज खायला खूप आवडतं आणि आज इच्छासुद्धा झाली आहे. काही कारणामुळे मी चायनीज खायचं सोडून दिलं होतं, पण आज कितीतरी दिवसानंतर खायची इच्छा झाली आहे. तर प्लीज तू माझ्यासाठी बनवतेस का? म्हणजे तू काकांची मदत पण घेऊ शकतेस. बनवशील का प्लीज? आणि घरातच खायला चांगलं वाटतं, बाहेरचं खायचं म्हणजे जरा अवघडच आहे ना. सायली म्हणते, हो तू बरोबर बोलत आहेस. सायली म्हणते, अर्जुन हे सुद्धा तू नेटवर पाहिलंस का? तर लगेच अर्जुन रागामध्ये म्हणतो, प्रत्येक गोष्ट माणूस नेटवर पाहत नाही, कळलं ना. काही गोष्टी अशा असतात ज्या माझ्या आईकडून मी शिकलो आहे, पण त्या करायच्या आता अजिबात इच्छाच राहिली नव्हती. पण जेव्हापासून तुझ्यासोबत राहत आहे तेव्हापासून पुन्हा एकदा छान जगूशी वाटतं. सायली म्हणते, ओके चल मी जाते आता, नाहीतर डिनरला उशीर होईल. इकडे सायली स्पेशल चायनीज बनवत असते आणि काकासुद्धा तिला मदत करत असतात. अर्जुन मात्र रूममध्ये बसून लॅपटॉपवर काम करत असतो. काही वेळानंतर चैतन्य किचनमध्ये येतो आणि म्हणतो, वाव वहिनी किती छान वास येत आहे, काय बनवत आहात तुम्ही? लगेच सायली म्हणते, काही नाही, चायनीज बनवत आहे. मला जेवढं काही बनवता येतं तेवढं बनवत आहे, काय माहीत कसं होतंय आता. चैतन्य तू जाऊन बस, मी लगेच घेऊन येते. तसं हे तयार होत आलंच आहे. चैतन्य म्हणतो, हो वहिनी, तुम्हाला माहीत आहे का वहिनी, जर इथे नेहा असते ना तर खूप छान झालं असतं, तिने तर सगळं चायनीज संपून टाकलं असतं. तर लगेच सायली त्याच्याकडे पाहते आणि म्हणते, नेहा कोण? चैतन्य म्हणतो, तुम्हाला अर्जुनने सांगितलं नाही का? तर सायली म्हणते, नाही. चैतन्य म्हणतो, सॉरी वहिनी, पण मी काही सांगू शकत नाही जर अर्जुनने काही सांगितलं नसेल तर. सायली म्हणते, ओके मी अर्जुनला बोलावते. सायली विचार करते की आता ही नेहा कोण आहे आणि अर्जुनने तर मला तिच्याबद्दल कधी काहीच सांगितलं नाही. कदाचित त्याची बहीण असेल किंवा त्याची एखादी फ्रेंड असेल. अरे यार, आता विचार करू माझं डोकं खराब होईल. जाऊ दे हे सगळं, आधी अर्जुनला जेवण करायला बोलवायला हवं. सायली म्हणते, अर्जुन खाली चल, जेवण रेडी आहे. अर्जुन म्हणतो, हो अगं 5 मिनिट थांब, माझं एवढं काम होऊ दे. तर लगेच सायली म्हणते, नाही पटकन चल, चैतन्य तुझी वाट पाहत आहे, त्याला तर खूप भूक लागली आहे, तुझ्या नादात त्याला उपाशी राहून चक्कर यायची. तर लगेच अर्जुन म्हणतो, त्याला खाऊ दे ना मग, मी कुठे नाही म्हणाला आहे. सायली म्हणते, ओके, तर मी आता सगळं जेवण चैतन्याला संपवायला लावते, तू बस इथेच. अर्जुन म्हणतो, काही पण काय बोलते, जरा या माणसावर पण थोडी दया कर. आलोच मी लगेच फ्रेश होऊन. सायली म्हणते, गुड, लगेच यायचं, कळलं ना. आता कसा लाईनवर आला, नाहीतर खूप भाव खात होता.